वाट वाकडी करत हाती पुस्तक तुम्ही घेतले. सावित्रीमाईंच्या सोबतीनं समतेच्या वाटेवर चालण्याचं आव्हान तुम्ही पेललं. कैक वादळ वारे नाही तर शेणा कचऱ्याचे वार तुम्ही झेलले आणि समाजाच्या क्लिष्ट प्रथा मोडत अनंतासाठी महात्मा तुम्ही झाले. आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करत मी कुमारी सिद्धी वैशाली नाथसाहेब चिघे आज आपणासमोर विषय मांडतीये, अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्धचा महात्मा फुलेंचा लढा. विषयाला सुरुवात करताना एक मुद्दा मी न चुकता अधोरेखित करेल, तो म्हणजे मी एक स्त्री. आजच्या काळामध्ये शिक्षण घेणारी, स्वतःचं मत परखडपणे समाजासमोर मांडणारी स्त्री. अर्थात महात्मा फुलेंच्या कार्याचे वर्तमानातील एक जिवंत उदाहरण, ज्याचा मला सार्थ अभिमान, तितकीच कृतज्ञता आणि खोल जाणीव देखील आहे. असो, विषयाला सुरुवात करताना थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले या नावाव्यतिरिक्त आपण त्या व्यक्तीला किती ओळखतो, किती अभ्यासतो, यावर आपल्याला त्या व्यक्तीच्या कार्याची, त्यांनी अनुभवलेल्या प्रत्येक प्रसंगाची, त्यांनी दाखवलेल्या साहसाची आणि त्यांच्या समर्पणाची कहाणी लक्षात येते. पुण्यामध्ये जन्माला आलेले ज्योतिबा काळाच्या प्रवाहासोबत न वाहता विरुद्ध दिशेने प्रवाह करत जेव्हा अनेक अवहेलना झेलतात, तेव्हा सुरू होतो त्यांचा खरा लढा. लहानपणी एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेलेल्या लहानग्या ज्योतीचा जेव्हा खालच्या जातीचा म्हणून अपमान होतो, तेव्हा सुरू होतो अन्यायकारक व्यवस्थेविरुद्धचा लढा. शिक्षण माणसाला विचारांनी प्रगल्भ बनवतेच, पण त्याच बरोबरीने निर्णय कृतीत उतरवण्याचे साहस देखील देते, हे महात्मा फुलेंचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो. 150 वर्षांपूर्वीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा प्रामुख्याने सामाजिक स्तरावर अव्वल असणारा विषय म्हणजे अंधश्रद्धा. धर्म, परंपरा, शास्त्र या साऱ्याच्या नावाखाली लोकांच्या भावनांचा खेळ मांडत लोकांची फसवणूक केली जात असे, ज्याला कोणाचाही विरोध नव्हता. अशा या अंधश्रद्धेला थेट आव्हान देत महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि अंधश्रद्धा माणसाला विचार करण्यापासून थांबवते हे समाजाला पटवून दिलं. जाती व्यवस्था कठोर असणाऱ्या या काळामध्ये माणसाला माणूस समजलं जात नसे. तिथे अन्यायाचा पाढा हा न संपणारा होता. शूद्र, अतिशूद्र, विधवा या साऱ्यांसाठी त्यांचे जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू यातनेचं. चूल आणि मूल या परंपरेमध्ये अडकलेल्या स्त्रिया या साऱ्यांसाठीच महात्मा फुलेंनी आवाज उठवला. गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहत त्यांनी या साऱ्याच्या विरोधात बंड पुकारला आणि केवळ विचारांचा नाही तर धैर्याचा लढा स्वीकारला. समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण ही अत्यावश्यक गोष्ट आहे हे ज्ञात असलेल्या महात्मा फुलेंनी केवळ उच्च शिक्षित मुलांनाच शिक्षण मिळण्याची परंपरा तर खोडून काढलीच, पण त्याच बरोबरीने त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचं पहिलं पाऊल टाकलं. दीन, दलित, मुलं, मुली साऱ्यांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि शिक्षण हेच खरे शस्त्र आहे हे समाजामध्ये नव्याने रुजू केले. अज्ञानाविरुद्ध लढताना त्यांनी अनेकांचा तिरस्कार झेलला, प्रसंगी दगडांचे वार झेलले, तर कधी स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा गमावलं. पण समाजाने ज्या माणसावरती दगडफेक केली, त्याच व्यक्तीने समाजाला उत्तुंग विचारांची धारा दिली. आज आपण प्रगतीच्या शिखरावर उभे आहोत असं आपल्याला वाटत असेल, तरी सुद्धा
कुठेतरी मनामध्ये अंधश्रद्धा, भेदभाव, अन्याय आजही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. महात्मा फुलेंनी पेटवलेली विचारांची ज्योत ही आजही आपल्याला मार्ग दाखवते. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण त्यांनी दिलेल्या प्रकाशाच्या वाटेतून चालतो की आज देखील अंधारालाच कवटाळून बसतो. आज गरज आहे ती फक्त शिक्षित असण्याची नाही, तर विचारांनी जागृत असण्याची, अन्याय पाहून गप्प बसणं थांबवण्याची आणि माणसाला माणूस म्हणून बघण्याची. कारण फुले फक्त इतिहास नाहीत, ते विचार आहेत आणि हा विचार जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आजच्या सर्व तरुणाईने त्यांच्या विचारांची ही ज्योत अनंत काळासाठी जिवंत ठेवणं हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. जय हिंद, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.